नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। केळी रुमनवाडी येथील धोंडीबा बिन्नर यांचा पोपट वळू ठरला चॅम्पियन। राजूर अकोले तालुक्यातील राजूर येथे आयोजित करण्यात आलेल्या देशी विदेशी व डांगी जनावरांच्या प्रदर्शनात अकोले तालुक्यातील केळी रुमनवाडी येथील धोंडीबा किसन बिन्नर यांचा वळू चॅम्पियन ठरला। इगतपुरी तालुक्यातील धामणी येथील भाऊसाहेब राजाराम घोटे यांचा वळू उपविजेता ठरला। राजूर ग्रामपंचायत कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेचा पशुधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राजूर येथील खंडोबा मंदिराच्या टेकडीवर डांगी जनावरांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे। या प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी आमदार किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड, पुणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष देवराम लांडे हे उपस्थित होते। प्रदर्शनासाठी नगर, नाशिक, पुणे या जिल्ह्यातील तालुक्यातील डांगी तसेच देशी विदेशी जनावरे खरेदी विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणली आहेत। जनावरे खरेदीसाठी व्यापारी वर्गही मोठ्या संख्येने दाखल झाला आहे। यावेळी सरपंच पुष्पा निगळे, उपसरपंच संतोष बनसोडे, गोकुळ कानकाटे, अतुल पवार, सारिका वालझाडे, संगीता मेड, हर्षल मुतडक, प्रमोद देशमुख, रोहिणी देशमुख, सुप्रिया डगळे, संगीता जाधव, ओंकार नवाळी, रोहिणी माळवे, विमल भांगरे, राम बांगर, लता सोनवणे, संगीता मोहनडुळे, अरुण शेठ माळवे, दत्तात्रय निगळे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वरपे, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी, पशुधन विकास अधिकारी उपस्थित होते। जनावरांसाठी यावर्षी वेगवेगळ्या तालुक्यातील 98 शेतकऱ्यांनी आपली डांगी जनावरे रिंगणात उतरवली होती। सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। किसन बिन्नर राहणार केळी रुमनवाडी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर माझा झालेला चॅम्पियन बैल आहे आणि त्याचे आम्ही मुलाप्रमाणे सांभाळ करतो। म्हणजे जसं मुलांना खायला घालतो तसं त्यालाच मी रात्रंदिवस त्याच्यापाशी राहायला बिला मुलाप्रमाणे सांभाळ करतो त्याला। महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा आणि अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील डांगण भागातील राजूर गाव जे 40 गाव डांगणाचं मध्यवर्ती केंद्र आहे। इथे जवळजवळ बऱ्याच वर्षापासून म्हणजे 50-60 वर्षाच्याही पलीकडचा इतिहास आहे। हे डांगी बैलांचं, डांगी जनावरांचं प्रदर्शन इथं संपन्न होत आहे आणि नुसते नगर जिल्ह्यातून किंवा अहिल्यानगर जिल्ह्यातूनच नाही तर आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यातून इथं जनावरं विक्रीसाठी खरेदीसाठी येतात आणि इथं सगळ्यात महत्त्वाचं कालवडपासून तर आदतपासून तर चॅम्पियनपर्यंत इथं सगळे हे बैलांचे नंबर काढले जात आहेत। आज आपण इथं पाहत आहे की केळी रुमनवाडी गावचा हा चॅम्पियन आहे, त्याचं नाव आहे पोपट आणि बिन्नर कुटुंबांनी 5 भावांचं हे कुटुंब आहे, त्यांनी हा बैल वजवला। मला वाटतं गेल्या वर्षी पण त्याचा नंबर इथं चॅम्पियन म्हणून आला होता आणि यावर्षी पण म्हणजे ही जनावरं अगदी लेकरासारखं याला जीव लावलं जातात अशी वजवली जाते आणि इथं येत आहेत। खरं तर ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सर्व जी सदस्य कमिटी आहे, ग्रामपंचायत सदस्य कमिटी आणि यात्रा उत्सव कमिटीचं मनापासून मी आभार मानतो की ह्या वेळेला त्यांनी गेल्या वर्षी जे बक्षीस होतं त्याच्या तिप्पट बक्षीस हे केलं आहे आणि आज ह्या प्रदर्शनाचा म्हणजे चॅम्पियन निवड किंवा बाकीच्या जनावरांच्या निवडीचा कार्यक्रम संपन्न झाला आहे आणि तुम्ही पाहत असाल की एक जोडी जवळजवळ 3.5 लाखाला एक जोडी गेली। ही पाथर्डीवरून व्यापारी आले होते किंवा एक शेतकरी आलता, व्यापारी नव्हता। तर दरवर्षी येतात, जनावरांची हौस आहे। तर मी पण तुम्हाला एक विनंती करतो, एकदा तरी अवश्य तुम्ही महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर गावाला ह्या प्रदर्शनासाठी भेट द्या। दरवर्षी हे प्रदर्शन दत्त जयंती जेव्हा होते तर त्याच्यानंतरचा जो सोमवार असतो त्यावेळेला ही यात्रा होते आणि खूप मोठी यात्रा असते। इथं तमाशे, राट पाळणे, बाकी सगळी दुकानं, असा सगळा मोठा नियोजन असते आणि सगळ्या ग्रामपंचायतला जवळजवळ 15 दिवसापासून किंवा महिन्यापासून हे काम लागतं। ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायतचे जेवढे वर्कर असतील आणि त्याच्याबरोबर सरपंच, उपसरपंच आणि त्यांचे सगळे सदस्य अगदी जीव ओतून काम करतात आणि हे प्रदर्शन दरवर्षी सक्सेस करण्यासाठी त्यांचा मोठा वाटा असतो।
मी मनापासून ह्या सगळ्या उपस्थितांच्या वतीनं आलेल्या सगळे जे कोणी जनावरांचे मालक आहेत किंवा बाकी जे काही यात्रेसाठी आलेत त्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो। आणि हे राजूरचं प्रदर्शन परत एकदा सांगतो, परत एकदा तुम्ही पाहायला या। एकदा आमच्याकडं उरूस भरतो तो अक्षय तृतीयाच्या नंतर असं, त्या वेळेला पण रविवार सोमवार जो येतो त्यावेळेला, तर त्यावेळेला पण डांगी बैलांचं इथं मोठ्या प्रमाणात 55 ते 60 वर्षाची परंपरा असलेलं हे डांगी जनावरांचं प्रदर्शन आपल्या राज्याचे माजी मंत्री, आपल्या सर्वांचे दिवंगत नेते आदरणीय स्वर्गीय मधुकररावजी पिचड साहेब यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन 55 वर्षापासून या ठिकाणी भरतंय। आणि याचा एकमेव उद्देश असा होता की या भागामध्ये आपलं डांगी गोसेवा याची पैदास, याची जोपासना योग्य तऱ्हेने व्हावी आणि हे डांगी वळून असतील, डांगी कालवड असतील, डांगी गाय असतील यांचं संगोपन चांगल्या प्रकारे व्हावं म्हणून प्रोत्साहन वाढवण्यासाठी हे प्रदर्शन राजूर ग्रामपंचायत दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी भरवत आहे। परंतु यावर्षी दुर्दैवाने आमचे सर्वांचे नेते, आपल्या सर्वांचे आदरणीय आदिवासी बांधवांचे नेते आदरणीय स्वर्गीय मधुकररावजी पिचड साहेब आज या प्रदर्शनाला असते तर असं आम्हाला अतिशय आनंद वाटला असता, परंतु तशाही दुःखात आज आपण सर्व शेतकरी बांधवांनी या प्रदर्शनासाठी या ठिकाणी सहभाग नोंदवला आणि अतिशय उत्कृष्टरित्या हे प्रदर्शन या ठिकाणी प्रदर्शनात आपण सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आपल्या सर्वांना सुविधा देण्यासाठी ग्रामपंचायत तर कटिबद्ध होतेच, परंतु त्यात काही त्रुटी राहिल्या असेल तर मी ग्रामपंचायतच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि असंच प्रदर्शनाला आपण सर्व शेतकरी बांधव नेहमीप्रमाणे या प्रदर्शनासाठी यावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो। सुराज्य मराठी करिता विलास तुपे। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।